निसर्गाच्या दुनियेतील सप्तरंगात रंगले दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी। चित्रकला पोहोचली गुजरात सीमावर्ती भागात। सकाळ वृत्त समूहातर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी चित्रकला स्पर्धा यावर्षी पळसण या अतिदुर्गम भागात पोहोचली आहे। शासकीय आश्रमशाळा पळसण, जिल्हा परिषद शाळा पळसण तसेच राजे धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालय बोरगाव, जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1 या केंद्रावर चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली। विशेषतः पळसण येथील शासकीय आश्रमशाळेत गळवड, शिरीषपाडा, मोरडा, करंजुलपे, भवाडा, राक्षस भुवन, बोरपाडा, मेरदांड, भेंचेत, खोबळा, धुरापाडा, सागपाडा या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। सुरगाणा येथील केंद्रावर शासकीय मुलींचे वसतिगृह येथील अधीक्षिका प्रज्ञा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेज, ITI महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला। समाज कल्याण वसतिगृह, नवजीवन मुलींचे वसतिगृह, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, नूतन विद्यामंदिर सुरगाणा, गिरिजादेवी इंग्लिश मीडियम स्कूल घोरमाळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। एरवी सुट्टीच्या दिवशी नीतिनियमाने आईवडिलांच्या सोबत शेतात राबणारी मुले चित्रकला स्पर्धेत रंगली होती। निसर्गातील पानाफुलांची नक्षी, झाडाझुडपांची रेखाटन, अवकाशाचा रंग, पशुपक्ष्यांची दुनिया अनुभवलेली यात्रा, मंदिरांचा कळस हे सर्व आपापल्या परीने चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर मनसोक्तपणे शाळेच्या मैदानावर झाडांच्या सावलीत ठाण मांडत तर कुठे लाकडी ओंडक्यावर बसून चित्र रेखाटली। या कामी केंद्र प्रमुख उखाराम भोये, मुख्याध्यापक सुरेश जाधव, रतन चौधरी, यशवंत देशमुख, सुरगाणा कला शिक्षक माधव वाघमारे, माणी शाळेतील कला शिक्षक भरत पवार, हेमंत बागुल, पळसण येथील शिक्षिका प्रीती बनकर, बोरगाव येथे प्राचार्य वाघ, NV हाके, VN देवरे, GI देशमुख आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।